नमस्कार मंडळी, मी हर्षा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं, मी पण मजेत। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज चिल्ड्रन्स डे आहे, त्याच्यामुळे श्रीजासाठी मी घरीच केक बनवलेला आहे। आता केकची रेसिपी तर मी डिटेलमध्ये शेअर नाही केली तुमच्यासोबत, पण मी पुढे दाखवणारच आहे की मी कसा केक बनवलाय आणि त्याचं असं छोटंसं सेलिब्रेशन करावं म्हणलं, काहीतरी लेकीसाठी पण करावं म्हणलं। त्याच्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ हा कंटिन्यू बघा आणि असेच कनेक्टेड राहा आणि व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर बघूया आता, म्हणजे मी केक कसा बनवला आहे तुम्हाला दाखवणारच आहे आणि आता सेलिब्रेशन कसा करणार काय ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार। आता मी तुम्हाला सर्वात अगोदर केक दाखवते। तर बघू शकता मंडळी, इकडे मी छोटासा केक बनवलेला आहे श्रीजासाठी, पण याची फुल रेसिपी मी शूट केलेली नाही, त्याच्यामुळं तुम्हाला म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटणार याची रेसिपी, पण मी फुल व्हिडिओमध्ये काही म्हणजे शूट केलं नाही, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही। पण असा छोटासा बनवलाय केक, घरीच बनवलाय मी, माझ्या हाताने बनवलाय। तर आता असा केक आहे। आता मी आणि श्रीजा रेडी होतो, त्याच्यानंतर तुम्हाला सेलिब्रेशन तर दाखवणारच आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा बघा श्रीजा कशी रेडी झाली। आता श्रीजाला केक कट करायचा आहे। केक कट करणार काय? हा म्हणती श्रीजा। मग काय, चला आता सेलिब्रेशनला सुरुवात करू। आपलं केक पण तुम्ही बघू शकता मंडळी, आम्ही श्रीजा आणि मी, श्रीजाचे पप्पा छान असे रेडी झालोय आणि मॅचिंग सेम ड्रेस पण वेअर केलाय आम्ही दोघींनी। तर कमेंट करून नक्की सांगा की आम्ही कसे दिसतोय। आता फुल फोडायला पाहिजे। इकडे आम्ही मस्त केक घेतलाय सेलिब्रेशनसाठी, तुम्ही बघू शकता श्रीजा किती खुश आहे, मी पण किती खुश आहे, तिचे पप्पा पण किती खुश आहे। आता सो फायनली इकडे आम्ही आता केक कट करणार आहोत। बघू शकता कसं मस्त सेलिब्रेशन चाललंय। आता इकडे आपला केक पण कट झालेला आहे, बघू शकता। आणि श्रीजाचं हट्ट होतं की तिच्या पप्पानीच तिला खाऊ घालायला पाहिजे। आता शेवटी नाही म्हणलं तरी ती पप्पाची परी आहे, आता मम्मीला कुठं विचारती। मग काय कट केला मी केक आणि मग काय श्रीजाच्या पप्पानी खाऊ घातलं की तिला केक। या खोडीच्या लेकीने तर पप्पाच्या हातून गप्पा केक खाऊन घेतला, पण मी खाऊ घालायला गेली तर पोरगी माझ्या हातून खाईच ना। मग काय म्हटलं जाऊ द्या, आता ती पप्पाची परी आहे तर मम्मीच्या हातचं कुठं खाणार आहे। तरी पण खाऊ घातला मी थोडा केक, तिला खाल्ला माझ्या हातून पण थोडाफार का होईना। आता म्हटलं जाऊ द्या, आता काय शेवटी पप्पाची लाडकी नाही का। पण आज आम्ही दोघे पण खूप खुश होतो, कारण श्रीजामुळं आम्हाला आई बाबा याची नवीन ओळख मिळाली, त्याच्यामुळे म्हटलं हे चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन करूया म्हणूनच चाललं होतं। आणि श्रीजा पण केक बनवायला लागली तेव्हा अशी सगळ्यांना सांगत होती मम्मी आज केक बनवणार आहे। मग काय श्रीजाचे पप्पा हात धुवायला चालले होते, तर म्हणलं थांबा मी तुम्हाला पण खाऊ घालते। मग काय त्यांना पण खाऊ घातलं केक, त्यांनी पण मला केक खाऊ घातलं आणि म्हणत होते हे आमचे मोठे चिल्ड्रन्स आणि हे छोटे चिल्ड्रन्स। आमच्या घरात 2 चिल्ड्रन्स आहेत आणि तिकडे लेकीच्या गोड पापड्या घेत होते आणि श्रीजाचं काही नाही, इकडे केक कसं चालू होतं सेलिब्रेशन नंतर इकडे श्रीजाचं काय डान्स चालू होतं, तुम्ही बघू शकता कशी डान्स करून राहिली।
आज खूप डान्स केली श्रीजाने आणि डान्स करून करून थकून गेली. तिला भूक लागली. परत म्हणली मम्मी मला प्लेटमध्ये केक दे आणि मग केक दिला. बसली खायला. बघा कशी खात आहे गप्पा गप्पा. तिला केक म्हणजे तिचा खूप आवडीचा विषय आहे. ती खूप आवडीनं केक खाते. आणि हो, श्रीजाने वेअर केलेला ड्रेस तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की मला सांगा की तुम्हाला तिचा ड्रेस आवडला की नाही. इकडे केक पोटाला पण खायचं सुरू होतं आणि केसांना पण खाऊ घालत होती ती. आणि मस्त छान मम्मी छान म्हणून मस्त केक खात होती. त्यानंतर इकडे जेवायला पण घेतलं. जेवणामध्ये आज साधी खिचडी, चपाती, मेथीची भाजी, सोनपापडी, केक आणि सकाळची अंडा भुर्जी चिकन भाजी होती. आणि श्रीजा तर काय इकडे केक धरून बसली होती. तिला तर आज काय केकच खायचं होतं नुसतं. या मंडळी मग जेवायला. मस्त आमचं इकडे जेवण चाललंय ते पण TV बघता बघता. कारण आम्हाला TV बघितल्याशिवाय जेवणच जात नाही. त्यामुळे आम्ही रोज TV बघता बघता जेवण करतो. मंडळी इकडे आपलं सेलिब्रेशन पण झालंय, जेवण पण झालंय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून. आणि माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. सर्वांना शुभरात्री. बाय बाय. गुड नाईट. गुड बाय. बंद करू. बंद करू नाही. मग तुला बोलायचंय. चला मंडळी बाय. शुभरात्री सगळ्यांना.